नाशिकच्या जागेवरून महायुतीमधल्या हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे। कारण गिरीश महाजन यांच्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज संध्याकाळी नाशिकच्या दौऱ्यावरती जाणार असल्याचं कळतंय। महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा सध्या घेणं सुरू आहे आणि संध्याकाळपर्यंत या सगळ्या भेटीगाठींचं सत्र असेल। 2 मे रोजी दिंडोरीच्या जागेसाठी भारती पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे, शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे आणि त्यामुळे त्याच दिवशी नाशिकच्याही उमेदवाराचा अर्ज भरला जावा यासाठी आता नेत्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। उद्यापर्यंत नाशिकचा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। किरण, काय अपडेट्स मिळतात? अचानकपणे गिरीश महाजन यांचा दौरा ठरला, त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा भेटीगाठी घेणार आहेत। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली। डॉक्टर भारती पवार या 2 मेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्यासाठी भाजपची वरिष्ठ पातळीवरचे नेते देखील या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान उपस्थित असणार आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन या वेळेला केलं जाणार आहे आणि सोबतच असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मात्र महायुतीचा अद्यापही ठरलेला नाहीये आणि हाच उमेदवार ठरवण्यासाठीच्या ज्या हालचाली आहेत त्या अधिक वेगवान होताना आपल्याला दिसून येत आहे। यामध्ये मंत्री गिरीश महाजन हे नाशिकच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचं सत्र सुरू असताना आता चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सायंकाळच्या वेळेला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। त्यामुळे या सगळ्या वेगवान हालचाली आता होताना दिसत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारपर्यंत नाशिकच्या जागेचा तिढा हा सुटेल अशा स्वरूपाची माहिती मिळते। त्यामुळे आता या 2 भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी।